नमस्ते, राम राम सर्वांना. आज हा आहे देवदर्शन व्लॉग. चला तर मग माझ्याबरोबर 5, 4, 3, 2, 1 टडा. तर आम्ही आज चाललो होतो देवदर्शन करायला. पहिला आम्ही जाणार आहे पंढरपूर, त्यानंतर आमचा कुलदैवत कालभैरवनाथ आणि त्यानंतर कुलदेवी तुळजापूर. तर आम्ही आज निघालेलो. ही आमची मिनी बस होती ट्रॅव्हलर. यामध्ये 17 ते 18 लोक आरामात येतात. फॅमिली खूप मोठी असल्यामुळे आम्हाला ही बस बुक करावी लागते. गणपती बाप्पा मोरया. तर आमची जर्नी इथे स्टार्ट होते. फर्स्ट डेस्टिनेशन इज पंढरपूर. तर आम्ही पोचलो आता पंढरीला. तर माझ्याबरोबर बोला सगळ्यांनी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराज की जय. तुम्ही पण करा श्री संत नामदेव पायरीचे दर्शन. तर तिथून पुढे आम्ही निघालो भैरवनाथाला. कालभैरवनाथ आमचे कुलदैवत. तर पंढरीमध्ये मुखदर्शन घेण्याचा वेळ नव्हता, खूप गर्दी होती. तर आता आम्ही पोचलो कालभैरवनाथाच्या मंदिराजवळ. तुम्हाला दिसतच असेल सगळीकडे गुलाल. तर हा एक कलर आहे महाराष्ट्राचा. आणि कालभैरवनाथाच्या मंदिराच्या जवळ सगळे गुलाल खोबरे घेऊन उधळतात मंदिराच्या शिखरावर. त्यामुळे तुम्हाला सगळीकडे गुलाल दिसेल. तर इथे खूप सारे माकडे आहेत. तर मी माकडांना इथे खायला देत होते चणे, पण त्यांनी काही चणे माझे खाल्ले नाही. कारण त्यांना खूप लोकांनी खायला घातल्यामुळे त्यांची पोटं भरलेली आणि गरमी खूप असल्यामुळे त्यांना सुखा पदार्थ आवडेनासा झालेला. तर शेवटी मी या बाईकडून केळे घेतली आणि मी माकडांना चारली. तर पुढे मी ते तुम्हाला दाखवेन की माकड किती शांतीने मी दिलेलं केळ खात होतं. तर चला तर आता आपण मंदिरात प्रवेश करू. तर तुम्हाला रूल माहिती आहेत महाराष्ट्रात की गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या म्हणजे आपण तिथे देवाचा समोर कॅमेरा वापरू शकत नाही ना फोटो काढू शकतो. तर मी तुम्हाला फक्त बाहेरूनच दाखवेन हे मंदिर. हे आहे आमचं देवताचं मंदिर, काळभैरवनाथाचं मंदिर. श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी प्रसन्न. श्री काळभैरवनाथाच्या नावानं चांगलं. ही आहे माझी मम्मी. ती बसलेली कट्ट्यावर दमून थकून. ऊन खूप होतं. तर बघा आजूबाजूला सगळीकडे तुम्हाला गुलाल दिसेल. हे बघा, ह्या माकडाला मी केळ दिलेलं आणि ते किती शांतीने, त्याने चणे नाही खाल्ले पण केळ बघा किती मजेने खात आहे माकड. उन्हाळा खूप आहे, गरमी असल्यामुळे ही माकडंसुद्धा झाडावर जाऊन लपून बसलेली. ह्या मंदिरामध्ये इतकी माकडं असतात, पण आज मला खूप कमी दिसली माकडं. तर तिथून पुढे आम्ही निघालो आमच्या गाडीकडे, मी आणि माझी मम्मी. खूप ऊन असल्यामुळं आम्ही हळूहळू चालत जात होतो. मम्मी तर खूप दमलेली होती. हे पहा, तिथे आहे आमची गाडी आणि इथे आहे आम्ही. कसं तर हळूहळू आम्ही पोचलो गाडीत. बसलो एकदाचं त्या गाडीत जाऊन. ऊन बघा. हे बघा, ही सगळी आमच्या घरची मंडळी आरामात बसलेली गाडीमध्ये. ऊन जास्त असल्यामुळं सगळ्यांना भारी वाटत होतं गाडीमध्ये बसल्यावर. ही मी. तर आता आम्ही जाणार आहे तुळजापूरला. तर आमची जर्नी आता स्टार्ट होत आहे. आई तुळजाभवानीच्या नावानं चांगलं. आता आम्ही पोचलो तुळजापूरमध्ये. गाईस, तुळजापूरमध्ये ना उतरताना काही नाही वाटत, पण चढताना जीव नकोसा वाटतो. कारण डोंगर असल्यामुळं उतरताना काही नाही वाटत, पण चढायच्या वेळेस खूप खूप त्रास होतो. तर हे तुळजापूरच्या दरवाजाजवळ गणेश मंदिर आहे. गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही आत प्रवेश केला. हे बघा किती अस्थेटिक आहे सगळं पुराण काळामधलं. मी हळूहळू गर्दीमधून आतमध्ये जात होते. इथे पण खूप गर्दी असल्यामुळं पायी दर्शन मिळणं खूप कठीण होतं. तर आम्ही फक्त शिखराचंच दर्शन घेतलं आणि बाहेर आपल्याला आतल्या CCTVतून देवीची मूर्ती दिसते. तर त्या पद्धतीनंच आम्ही दर्शन घेऊन आलो. कारण आमच्याकडे एकच दिवस होता आणि जर पायी दर्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी 2 ते 3 दिवसाचा वेळ काढून हे सगळं दर्शन घ्यायला लागतं. कारण गर्दी खूप असते. 1-2, 3-3 तास इथे आपल्याला रांगेत उभा राहावं लागतं.
तर पंढरपूरमध्ये तर 1 दिवस 1.5 दिवस लागतो दर्शन यायला. तर इथे CCTVमध्ये त्या दिवशीचे देवीचे सुंदर रूप दिसत आहे. हे बघा, इथे देवीची मूर्ती पण लावलेली आहे. इथे पादुका ठेवलेल्या आहेत. इथे आपण दर्शन घेऊ शकतो. मेचा महिना चालू आहे, लग्नसराई चालू आहे, तर इथे खूप नवीन जोडपी दर्शनासाठी आली होती. इथे सुद्धा देवीच्या पादुकांचे दर्शन आपल्याला घेता येते. बाहेरून हे असं दिसतंय. भक्तांना ऊन लागू नये म्हणून इथे त्यांनी ग्रीन नेटची सोय केलेली आहे. सगळीकडे तुम्हाला ग्रीन नेट लावलेला दिसेल, पण ऊन खूप होतं खरंच. आम्ही दमून हारून थकून सगळे इथे पायरीवरती बाकीच्यांची वाट बघत बसलेलो. ही मी, ह्या माझ्या छोट्या आत्या आणि हा माझा नवरा जो व्हिडिओमध्ये त्याला यायचं नव्हतं, ही मम्मी, आणि तिकडे पण माझी खूप सगळी फॅमिली बसलेली आहे. मी माझ्या आत्याला म्हणत होते मी घेते तुम्हाला यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. नंतर मी दाखवलं माझ्या नवऱ्याला, त्याला बोलवलं, पण त्याला तर व्हिडिओमध्ये यायचंच नव्हतं. तो गाईज बघा आजूबाजूला की किती गर्दी आहे. रात्री मंदिराचं प्रवेशद्वार काही असं दिसतं. फॉर वॉचिंग गाईज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.